जीवनामध्ये काही मानक तयार केले, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये जनतेचा विचार हा सातत्याने आपल्या मनामध्ये ठेवला. त्यामध्ये दादासाहेब आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना कर्मवीर म्हणतो. कारण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कर्म केलेलं आहे, ज्यांनी कर्मातून समाज उभा केलेला आहे, त्यांना आपण कर्मवीर म्हणत असतो. असे दादासाहेब या ठिकाणी आहेत. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे. मगाशी किशोरभाऊंनी सांगितलं, हे खरंच आहे, की शेवटी दादासाहेब हे आमच्या मूलचेच होते. त्याच्यामुळे आणि शोभाताई या ठिकाणी आहेत, त्या सांगू शकतात, की माझं तर सगळं लहानपण हे मूलमध्येच गेलं. म्हणजे अगदी कॉलेजमध्ये जातपर्यंत मला असं वाटतं वर्षातले 4 महिने तरी आम्ही मूलमध्ये राहायचो. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की एक त्यांच्याशी त्या प्रकारे नाळ माझी जुळलेली आहे. ते मूल किंवा चंद्रपूर जिल्ह्यातनं ते पहिले मुख्यमंत्री होते. मग मी मुख्यमंत्री झालो. असे 2 मुख्यमंत्री हे म्हणजे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यात दुसरं महत्त्वाचं असं आहे, की तेही आधी उपमुख्यमंत्री होते आणि मग मुख्यमंत्री झाले. मी अर्थात मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झालो आणि पुन्हा मुख्यमंत्री झालो. निश्चितपणे हे एक साम्य आमच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं, की याचा मला अतिशय अभिमान आहे, की आपल्या जिल्ह्यातला, आपल्या गावातला एक व्यक्ती ज्याने खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक मोठं योगदान या ठिकाणी दिलं. असा व्यक्ती हा आज त्यांची शतकोत्तर आपण रौप्य महोत्सवी अशा प्रकारची जन्मजयंती साजरी करतोय आणि त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची संधी ही निश्चितपणे मला मिळाली. आज खरं म्हणजे चंद्रपूरला आल्यानंतर आई महाकालीचा आशीर्वाद देखील या ठिकाणी घेता आला. आई महाकाली अशी आहे, की जिच्या आशीर्वादानं खरं म्हणजे आपली सगळी विघ्न दूर होतात. त्यामुळे मला असं वाटतं, की आपल्या ज्या पूर्व सगळ्या नेते मंडळींनी जे काही कार्य या ठिकाणी हातामध्ये घेतलंय, ते कार्य आपल्याला पूर्ण करायचं, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करायचं. अशा प्रकारची शक्ती आपल्याला मिळण्याचा आशीर्वादच हा आपण त्या ठिकाणी खरं म्हणजे आई महाकालीकडनं मागत असतो. आणि मी एवढंच विश्वासाने किशोरभाऊ किंवा अ, या ठिकाणी विजयभाऊ आपल्याला सांगू इच्छितो, की आपण जे या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे, तर हा आपलाच जिल्हा असल्यामुळे म्हणजे याचा मी पालकमंत्री असो की नसो, पण या जिल्ह्याच्या बद्दल मनापासून प्रेम हे माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी असतील आपण सगळे मिळून त्या निश्चितपणे सोडवून त्यामुळे जिल्ह्याला वाली नाही असं म्हणण्याचं कारणच नाही. आपण सगळेच वाली आहोत. त्याच्यामुळे कोणीच सुखी नाहीये. हा कोणासारखा जोक झाला तुम्हाला माहिती आहे. तुमच्या माजी नेत्यांसारखं मी बोलत नाही. तर त्याच्यामुळे आपण सगळेच या जिल्ह्याचे वाली बनून आणि आपण शेवटी कन्नमवार साहेब जरी त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे असले, तरी देखील असे जे व्यक्ती असतात, हे पक्षाचे नसतात. ते आपल्या राज्याचे असतात. त्यामुळे